शिरडोन ग्रामपंचायतीत झालेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी ग्रामपंचायतीतील विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला। पत्रकार परिषदेत भ्रष्टाचारासंदर्भातील अहवाल सादर करण्यात आला। माजी उपसरपंच अविनाश पाटील यांनी सांगितले की ज्या काळात विविध सरपंचांचे कार्यकाळ होते त्या काळातील अनेक बिलं संशयास्पद आहेत। अनेक बिलांना अधिकृत पावत्या नसून निविदा प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही, साठा विनियोगाची नोंद नाही, मिळकत रजिस्टरमध्ये कामाची नोंद नाही, तरी लाखो रुपयांची बिलं काढण्यात आल्याचा आरोप केला। शिरडोन ग्रामपंचायतमध्ये 5 जणांनी सरपंच पद भूषवलं। चंद्रकांत गव्हाण, बाबासो हिरवाडे, शर्मिला टाकोडे, भास्कर कुंभार, सागर भंडारे, विशेषतः माजी सरपंच शर्मिला टाकोडे यांच्या कार्यकाळातील कामाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले। अंदाजे 1 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं यावेळी आरोप करण्यात आला। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांकडून रकमेची वसुली करण्यात यावी अशी मागणी माजी उपसरपंच अविनाश पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष पोपट उर्फ सातगोंडा पुजारी, आंदोलन सम्राट विश्वास बालीघाटे, सुकुमार पुजारी, अशोक मगदूम आणि यशवंत कुंभार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ यांच्याकडे केले। दरम्यान या आरोपामुळे शिरडोन ग्रामपंचायत परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। सतर्क लाईव्ह न्यूजसाठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर, शिरडोन। ग्रामसेवक होते शेवरे, खरं म्हणजे एक जर मिटिंगला प्रोसिडिंग गेलं तर पुढचं अगोदरची सगळी बॉडी पुढचं मिटिंग घेत नव्हते, परंतु 9 मिटिंग झाल्या, परंतु त्यानं एक प्रोसिडिंग लिहून नव्हता। आणि आम्ही ज्यावेळी पाटील, आम्ही पोपट, सुरेश त्यांना आम्ही ज्यावेळी दंगा केला अशोकांना त्यानं, त्यावेळी दांडगापणाने तिथं लिहत होता, त्याला हाकलून काढलं तिथनं त्या ऑफिसमधनं। नंतर आमची ही सगळी आणि नंतर त्यानं आला आणि आता तिथं प्रोसिडिंग म्हणजे तिथं आम्ही हे केलं सगळं, त्या वहीवर आम्ही लिहिलोय, त्याच्या खाली त्यानं काय करायला लिहून असं बरं लिहून गेलाय। परत प्रशासकीय अधिकारी म्हणून आमचे मित्र दिलीप कोळींच्या नावावर प्रशासकीय अधिकारी म्हणून त्याच्यावर त्यांनी ते 18,000 टाकल्या। नाही तेच काय वाटतं म्हणजे हे गेल्यात आता 12 ते कुठलं ते आरोचं 12 बसवायचं होतं, 4च बस दर्शनी आलंय आणि 8 हे नुसतं बिल दत्तवाडचं एक कोणतर ते हे आहे अष्टविनायक म्हणून कोणतं त्यांच्या नावावर बिल, शब्दश्री म्हणून एक कोणतं आहे वाडे डिजिटल कोणतं त्याच्या नावावर बिल, कुठं तर जाऊन डिजिटल त्यांच्या नावावर असं ठेवलं होतं। ते अहवाल येणार नाही, पोपट गेलता त्यांना अहवाल मिळाला। अहवालामध्ये त्यांनी आता नावासकट पैशासकट सगळ्यांचं त्या ठिकाणी गाठलं। आता काय त्यात काय राहिलं नाही। फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे, गावातल्या लोकांचं पैसे सरकारच्या माध्यमातून जे गेलं आहे ते त्यांच्या घरात गेलं आहे का कुठे गेलं आहे हे सगळा विषय आता त्याच्याला एका ग्राममध्ये सरपंचावर जर ठरलं की तुझ्यावर एवढी रक्कम आहे तर त्यांनी रक्कम गावाचं म्हणून भरला पाहिजे, कारण विकास तटला आहे, संपूर्ण गावामध्ये विकास नाही, काहीही कारण नाही। तर साध्या पद्धतीने जरा उरसात बघितलं, एक म्हटलं मी डंपर बारका आणून खडी टाका बारीक एकदम लोकांना जायला ते बी टाकलं नाही, भलं बदललं नीट नाही। म्हणजे तुम्ही करणार काय निवडून जाऊन एका वेळेला 5 जणी झालायचा, 4-5 जणी सरपंच झालायचा, त्या सरपंचाच्या काळामध्ये काहीच काम करायला तयार आहे, बरं काम तर राहिलं बाजूला, लुटायचंच। म्हणजे लुटलाय की नाही ते पैसे सन्मानानं भरा, आम्हाला काय तुमची आबरू काढावं असं वाटत नाही। गावाला काय केलं सगळं माहिती आहे, त्यात काय नवीन काय करायला नाही, कोणाची काही ईर्ष्या नाही फक्त। आणि ज्याच्यावर ज्याला शिक्षा होणार आहे, ज्याला पैसे भरायला लागणार ते आमच्याच गावचे आहे, पण चुकीचं झालं याला चुकीचं व्हायला पाहिजे आणि गावाला कळायला पाहिजे। आम्ही आता काय करणार आहे, हे जे दोष ठेवलेत का नाही ह्याचा आम्ही एक डिजिटल करणार। साहेबांना वेळ दिल्या, तेवढ्या वेळेत त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही आणि त्यांच्यावर वसुली व्हायला पाहिजे, मग गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। ही प्रक्रिया झाल्याशिवाय आम्ही काय थांबणार नाही। आणि मग साहेबांना आम्ही सांगितलं आहे की साहेब आम्ही 7 दिवसाची वाट बघतो आहे, 7 दिवसामध्ये ह्यांच्यावर जर गुन्हा दाखल तुम्ही केला नाही आणि वसुली झाली नाही तर आम्ही मग तुमच्या दारात 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आहे। आणि पूर्ण सगळे आंदोलनं जे करता येतात लोकशाहीमध्ये ती सगळी आंदोलनं आम्ही गावात करणार आहे आणि शिवला गावातच यायला लावणार आहे। अशा पद्धतीचं आंदोलन करून आता हे जागृत नाही, कुणाला माहिती नाही, कुणाला माहिती आहे कोण लोक तोंडामध्ये काय तर भ्रष्टाचार केला आहे, बरं पुराव्यासारखं काय नाही। मग हे दाखवण्यासाठी आम्ही डिजिटल तयार करणार आहे आणि चूक कोणाची आहे बरोबर कोण आहे हे गावानं ठरवावं आणि गावानं सगळेजणी ह्यामध्ये सामील व्हावं। आता पत्रकार जरी तुम्ही असला तरी पण गावचे तुम्ही नागरिक आहे, तुम्ही पण यात हे सगळं बाजूला ठेवूया आपण। आणि हे शिरडोन गावचं जेवढं काय 1 कोटीपर्यंत जे काय ह्यांचं भ्रष्टाचार दिसायला लागला आहे, आता काय आहे आकडेवारी सांगता येत नाही, त्याच्या पुढं पण जाईल आणि मागं पण येईल, ते काय सांगता येत नाही, पण कोटीच्या जवळपास हे तुम्ही सरकारला लुबाडलाय, शिरडोन गावाला लुबाडलाय। ही वसुली करा आणि त्याच्यावर कारवाई करा। ही 7 दिवसाची मुदत दिली, 7 दिवसानंतर आम्ही लोकशाही मार्गाने आम्हाला जे दिसेल त्या पद्धतीचं आंदोलन करायला आम्ही सुरुवात करणार।
ही भयानक महावास्तात म्हणजे शाबुद्दीन टाकुडे आहे की कौशल्य विकास झालं. आता पाणी पुरवठा 50,000 आहे, निविदा प्रक्रिया नाही, अधिकृत पावती नाही, साहित्य तपशील नाही. पुढे सरपंच काय म्हणतोय, मी असलेले सरपंच यांचे म्हणणं एक रेकॉर्ड झाले. आता नगर पाणी पुरवठा पाणी पुरवठा सहित 50,000 खाली लगे 35,000 टाकल्यात. त्याला बी तसंच आहे, निविदा प्रक्रिया नाही, पावती नाही, साहित्याचं तपशील नाही, साठा विनियोग नाही. इकडे सरपंच म्हणतोय रेकॉर्ड नाही, हरवले म्हणतोय. परत पाणी पुरवठा साहित्य 2,99,980 आहे, ती बी तसंच आहे, रेकॉर्ड नाही म्हणते. संगणक दुरुस्तीची अधिकृत पावती नाही, डेस्कटॉपला साहित्य नोंद नाही. मग ह्या अशा गोष्टी एवढ्या भयानक आहेत. आता औषध खरेदी 1,00,000 औषध खरेदीच आहे तुमच्यामध्ये आहे ते, त्यामध्ये काय म्हणते अधिकृत पावती नाही, निविदा नाही आणि साठा विनियोग पण नाही. याचा अर्थ आणि सरपंच काय म्हणतात, रेकॉर्ड गहाळ असल्याचे सरपंचांचे म्हणणं आहे. म्हणजे धंदा त्यांनी गावाला फसवले, लोकाला लुबाडले आणि अशा पद्धतीची म्हणजे एक भयानक महाराष्ट्रामध्ये अशी ग्रामपंचायत नसेल, इतकी नालायक ग्रामपंचायत आमची झाल्या. आणि हिने या जनतेचा घात केला आहे, आमच्या शेडूलगावचा घात केला आहे. आणि ह्यांच्याकडून त्यांना कठोरातले कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. आणि ह्यांच्याकडून हे जे गैर रकमा ह्या ज्या खर्ची पडल्यात ह्या वसूल व्हायला पाहिजे, हे आमची म्हणणं आहे. आम्ही शिवोला भेटले, परत आम्ही शिवोला भेटणार आहे. आणि जोपर्यंत कारकीर्द आणि शेवटी गटविकास सही आहे. म्हणजे एका धंद्यात आम्ही त्यांचा आरोप करतोय, आमचं काही नाही. याच्यात त्यांनी जी चौकशी केल्या त्या चौकशीचा अहवाल आहे. ह्याच्यामध्ये काय तर आम्ही आरोप केलोय आणि तुम्हाला सांगायला लागलोय आणि त्यांची बदनामी व्हावी आमचा हेतू नाही. परंतु अशा गोष्टी येणाऱ्या पुढच्या भविष्याला कोणते ग्रामपंचायत सदस्य होतो म्हणणारा सुद्धा विचार करून व्हायला पाहिजे. बाबा हे जर मी चुकीचं वागलो तर मला सुद्धा हे गावकरी थांबणार नाहीत, चुकीचं झालं तर विचारणार. एवढ्यासाठी हा एवढा उपद्व्याप आम्ही केला. योगानं माननीय उपाध्यक्ष साहेबांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केले. जिल्हा पंचायत समिती सभापतींनी